Hello friends, today we are going to learn practice set 2.6. Okay, practice set 2.6 मध्ये ऍप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहे. म्हणजेच तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम दिलेले आहेत. वर्ड प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचे. ओके, पहिल्यांदा तुम्हाला जे वर्ड प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला आपल्या न्यूमरिकल लँग्वेज मध्ये सगळं आपल्या इक्वेशन मध्ये आपल्याला कन्वर्ट करावे लागतील क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये, आणि कन्वर्ट केल्याच्या नंतर आपल्याला ते क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करावं लागेल. ओके, ठीक आहे. आपण पहिला क्वेश्चन बघतोय. काय क्वेश्चन बघा. प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years ago and 3 years hence is 84. आता प्रोडक्ट म्हणजे काय? प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन, बरोबर ना. प्रगतीच्या एजचं मल्टिप्लिकेशन किंवा 2 years ago म्हणजे 2 वर्षापूर्वीचं वय. ओके, पहिली गोष्ट तुम्हाला क्वेश्चन पूर्ण नीट समजला पाहिजे तरच तुम्ही त्याचं इक्वेशन मध्ये कन्वर्ट तुम्ही नीट करू शकता. ओके, अदरवाईज तुम्ही चुकणार. ठीक आहे, म्हणून नीट लक्ष द्या. त्यांना प्रगतीज एज 2 years ago म्हणजे 2 वर्षापूर्वीच जे प्रगतीचं वय होतं, अँड 3 years hence, हेन्स म्हणजे पुढे म्हणजे आताच्या वयाच्या नंतर पुढचे 3 वर्ष. ओके, म्हणजे मागच्या 3 वर्षात जे काय वय होतं प्रगतीचं आणि पुढच्या 3 वर्षात जे काय वय असेल, या दोघांचं प्रोडक्ट जर मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला किती भेटतं सांगा? 84 भेटतं, बरोबर ना. यासाठी आपल्याला प्रगतीचं 2 वर्षापूर्वीचं वय माहित असलं पाहिजे. ओके, आणि 3 वर्षानंतरचं वय माहित असलं पाहिजे. ओके, पूर्वीचा नंतर जर माहित असेल तर त्यांचा आपण प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन करू शकतो आणि ते 84 आहे असं आपण दाखवू शकतो. ओके, काय म्हटलं होतं? फाइंड हर प्रेझेंट एज. तर आपण काय करायचं ना, तिचं प्रेझेंट एज म्हणजे आजचं वय काय असेल ते आपल्याला फाइंड आउट करायचंय. ओके, अशा इक्वेशन मध्ये लक्षात घ्यायचं तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे? प्रेझेंट एज फाइंड आउट करायचं आहे, बरोबर ना. मग प्रेझेंट एजलाच आपण कोणते एक व्हेरिएबल आपण हे करायचं काय कसं पुट करायचं. आपल्याला इथे व्हेरिएबल एक घ्यायचंय. ओके, कोणते आपण व्हेरिएबल तुम्हाला माहिती आहे आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये व्हेरिएबल कोणते सांगा? ए बी सी डी अप टू झेड पर्यंत आपण कोणताही एक व्हेरिएबल आपण इथे घेऊ शकतो. ठीक आहे, मी इथे एक्स हे व्हेरिएबल घेतो. आपण सुरुवात करूया सोल्युशनला. नीट लक्ष द्या. लेट प्रगतीज प्रेझेंट एज बी एक्स इयर्स. ओके, प्रगतीचं आताच वय एक्स वर्ष आहे. मग 2 वर्षापूर्वी काय वय होत असेल सांगा? हे बघा, इकडे लक्ष द्या. प्रगतीचं आजचं वय एक्स वर्ष आहे. मग 2 वर्षापूर्वीचं वय किती होत असणार सांगा? एक्स -2. 2 वर्षापूर्वी म्हटलं म्हणजे -2 आणि 3 वर्षानंतर 3 years hence म्हणजे 3 वर्षानंतर तिचं वय काय असणार? नंतर म्हटलं म्हणजे प्लस करायचं. समजलं? तुम्हाला 2 वर्षापूर्वीचं वय त्यांनी म्हटलंय 2 years ago म्हणून मी x -2 घेतलं. 3 years hence म्हटलं म्हणजे 3 वर्षानंतर म्हणून x + 3. समजलंय? तुम्हाला एक दुसरे एक्झाम्पल सांगतो याच्यावर. समजा माझं वय, मी म्हणतो माझं वय 27 years आहे. ओके, मी माझं आजचं वय म्हटलं मी 27 years. ओके, आज जर माझं वय 27 years असेल तर 2 years ago 2 वर्षापूर्वी माझं वय किती होत असणार सांगा? 25 होणार, बरोबर ना. आज जर माझं वय 27 होत असेल, 2 वर्षापूर्वी माझं वय किती होत असणार? 25 होत असणार. आता हे 25 मी काढले कसे सांगा? ह्या आजचं वय, माझं आजचं वय 27 आहे, यातून मी -2 केलं तेव्हा 27 - 2 त्याने मला हे 25 भेटले. समजते मी काय म्हणतो ते? त्या 27 मधून म्हणजे आजच्या वयातून जर मी 2 मायनस केले तरच मला 2 years ago माझं 2 वर्षापूर्वीचं वय काय होतं ते मला भेटणार आहे, बरोबर ना. तसंच सेम प्रगतीचं आजचं वय जर एक्स असेल तर 2 वर्षापूर्वीचं काय सांगा? 2 मायनस करा, एक्स -2. तसे मी 27 2 मायनस केले. 3 years हेन्स म्हटलं तर काय सांगा? 27 + 3 करायला लागेल. आज जर माझं वय 27 असेल तर 3 वर्षानंतर माझं वय किती असणार सांगा? अजून 30 वर्ष. +3 केले मी आजच्या वयात +3, आजच्या वयामध्ये +3 करायचे. ओके, समजलं काय आहे ते? म्हणजे 2 years ago प्रगत एज किती होत असणार? was x -2 and 3 years hence किती असणार? x + 3. ओके, हेच लिहून घ्यावं लागेल आपल्याला. म्हणजे कसं लिहिणार बघा मी इथे आता.
Therefore our age म्हणजे प्रगतीचं एज बिफोर 2 years किंवा 2 years ago म्हणतो मी 2 years ago was किती वर्ष सांगा 2 वर्षापूर्वी x minus 2 years and ओके 2 वर्षापूर्वी x minus 2 होतं आणि 3 वर्षानंतर 3 year hence will be किती होईल सांगा x plus 3 खालीच घेतो मी 10 पूर्ण x plus 3 years ओके म्हणजे प्रगतीचं वय 2 वर्षापूर्वी x minus 2 होतं आणि 3 वर्षानंतर किती होतं सांगा x plus 3 ओके आपण हे काय करता सांगा या दोघांची आपल्याला प्रोडक्ट करायची आहे आणि त्याने कंडिशन काय दिली बघा प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years ago and 3 years hence ओके म्हणजे 2 वर्षापूर्वीचं वय आणि 3 वर्षानंतरचं वय यांचं मल्टिप्लिकेशन किती आहे सांगा 84 आहे म्हणजे गिव्हन कंडिशन फ्रॉम गिव्हन कंडिशन काय कंडिशन दिली आहे बघा सांगा त्यांनी 2 years ago एज आणि 3 year hence यांचं प्रोडक्ट किती सांगा 84 आहे ओके आता आपल्याला हे सॉल्व्ह करावं लागेल ठीक आहे तुम्ही डायरेक्टली दोन्ही ब्रॅकेट सॉल्व्ह केला तरी चालेल आता हा जो पहिला x आहे पहिला x इथला याने मला पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावं लागेल आणि या -2 ने पण ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावं लागेल ओके तरच ब्रॅकेट सॉल्व्ह होणार आहे सुरुवातीला मी x ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो x घेतो x इंटू x प्लस 2 म्हणजे x ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं मी नंतर -2 इंटू x प्लस 3 -2 ने पण मी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं इज इक्वल टू 84 ओके आता काय सांगा मी x इंटू x करावं लागेल x इंटू 3 करावं लागेल बरोबर ना x इंटू x किती होणार सांगा x स्क्वेअर होतील प्लस x इंटू 3 x होतील आता -2 इंटू x -2x होतील आणि -2 इंटू 3 -6 होतील आता हे 84 इज इक्वल टू साईनच्या पलीकडे तिकडे आहे राईटला बरोबर ते आपल्याला लेफ्टला घ्यायचं असेल तर काय होतील सांगा निगेटिव्ह होतील इज इक्वल टू 0 समजते ना आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटते पाहिजे मॅक्सिमम पॉवर 2 आहे फक्त आपल्याला हे सॉल्व्ह करायचंय चला एक्स स्क्वेअर आहे सर आहे आता इथे बघा 3x - 2x यांचं आपण ऍडिशन करू शकतो आपण ओके काय का सांगा इथे फक्त x ची पॉवर 1 आहे इथे पण x ची पॉवर 1 आहे पॉवर सेम आहे व्हेरिएबल सेम आहे बरोबर ना म्हणजे काय सांगा इथे 3x हे पॉझिटिव्ह आहे 2x निगेटिव्ह आहे प्लस मायनस 3x - 2x फक्त सिंगल x राहणार बिगेस्ट नंबर साइन 3x मोठे आहेत प्लस येईल 3x साइन प्लस आहे ओके हे मायनस काय हे पण प्लस होणार बरोबर ना मीन्स 84 प्लस 6 किती होणार सांगा 90 साइन इन निगेटिव्ह इज इक्वल टू 0 आता झालं की नंबर क्वाड्रॅटिक इक्वेशन बरोबर ना आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं आता हे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन फॅक्टरायझेशन मेथडने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे फॅक्टरायझेशन मेथड ओके आपल्याला 90 चे फॅक्टर पाडायचे ठीक आहे इथे 1 आहे तुम्हाला काय म्हणतो फॅक्टर पडते a आणि c यांचं मल्टिप्लिकेशन a ची व्हॅल्यू ऑलरेडी 1 आहे आणि c आहे -90 मीन्स आपल्याला -90 चे मला फॅक्टर पाडायचे आहेत इथे काय सांगा b ची व्हॅल्यू 1 आहे म्हणजे दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन -90 आलं पाहिजे आणि त्याच दोन नंबरचं ऍडिशन किती आलं पाहिजे +1 आलं पाहिजे म्हणजे कोणते येणार सांगा मी 10 and 9 ओके 10 पॉझिटिव्ह येतील 9 निगेटिव्ह येतील कारण का सांगा इथला बी ची साईन बघायचं बी चं सिम्बॉल काय सांगा प्लस आहे ना दोघात जो बिगेस्ट नंबर तो असेल दोघातला ओके 9 मोठे की 10 मोठे 10 मोठे ओके दोघातल्या बिगेस्ट नंबरला इथे बी चं साईन येणार लक्षात घ्यायचं बी प्लस आहे इथे प्लस आला ओके आता आपल्या इथे निगेटिव्ह पाहिजे ना इथे मग दोघातलं एक काय तर निगेटिव्ह पाहिजे हे जर प्लस घेतलं निगेटिव्ह राहणार आहे ओके 10 and -9 चला आपण सॉल्व्ह करूया
तुम्हाला कसं सॉल्व्ह करायची फॅक्टरायझेशन मेथड तुम्हाला ऑलरेडी झालेली आहे. आय थिंक 2.2 मध्ये आपण बघितलेलं आहे. आता परत 2.2 प्रॅक्टिस सेट तुम्ही बघू शकता. ठीक आहे. याच्या पुढची गोष्ट आता पुढे कसं सॉल्व्ह करतो बघा मी. एक्स स्क्वेअर प्लस 10x मायनस 9x मायनस 90 इज इक्वल टू 0 असे घेतले मी. ठीक आहे. यांचा एक ग्रुप आणि यांचा एक ग्रुप. ओके. यांच्यामध्ये कॉमन काय भेटतं? एक्स कॉमन भेटणार. कॉमन कसे काढायचे हे पण तुम्हाला मी प्रॅक्टिस 2.2 मध्ये एकदम डिटेल्स मध्ये शिकवलेलं आहे. ओके. तिथे बघा. इथे एक्स कॉमन काढला. एक्स स्क्वेअर मधलं एक एक्स जर कॉमन काढला तर आतमध्ये एक एक्स राहील ब्रॅकेट मध्ये. ओके. प्लस 10x मधलं एक्स कॉमन काढलाय. इथे राहतील 10. समजतंय ना? ओके ठीक आहे. आता इथे -9 आहेत बरोबर ना. हे -9 मी कॉमन काढणार आहे कारण कसं 9 1 चा 9 आणि 9 10 चा 90 9 ला पण आणि 90 ला पण 9 ने डिवाइड होतं. ओके. मीन्स 9 कॉमन काढले. 9x मध्ये जर 9 कॉमन काढले ते शिल्लक राहील फक्त x. इथे साइन काय सांगा प्लस. का हे मायनस आणि हे प्लस प्लस मायनस मायनस या दोघांचं कॉम्बिनेशन इथे आलं पाहिजे. प्लस मायनस मायनस. ओके. 9 ने जर 90 ला डिवाइड केलं तिथे येणार 10 इज इक्वल टू 0. तुम्हाला मी सांगितलं हे दोन्ही ब्रॅकेट सेमच आले पाहिजे. काही नाही समजलं हा ब्रॅकेट तुम्ही जर परफेक्ट काढला असेल तर सरळ हा ब्रॅकेट इथे ठेवायचा. जास्त टेन्शन घेत बसायचं नाही. ओके. आता काय सांगा एक्स प्लस 10 बरोबर नाही. एक्स प्लस 10 आणि एक्स मायनस 9 येईल म्हणजे एक्स प्लस 10 दोन्ही ब्रॅकेट सेम आहेत. एकदा घेतले. या ब्रॅकेटच्या बाहेर इथे एक्स आहे तो घेतो आणि ह्या ब्रॅकेटच्या बाहेर इथे -9 इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता तुम्हाला कसं सॉल्व्ह करतो माहिती आहे. एक्स प्लस 10 इज इक्वल टू 0 और एक्स मायनस 9 इज इक्वल टू 0. एक्स प्लस 10 इज इक्वल टू 0 और x minus 9 is equal to 0. Therefore, x is equal to minus 10 होईल और x is equal to 9 होईल. आपल्या x चे दोन व्हॅल्यू भेटले बघा -10 आणि 9 बरोबर ना. आपण x कशाला पुट केलं सांगा. प्रगतीच्या एजला आपण x पुट केलाय बरोबर ना. आता प्रगतीचा एज कधी निगेटिव्ह मध्ये येईल का सांगा. एज कोणाचं निगेटिव्ह मध्ये असतं का? नसतं बरोबर ना. म्हणजे काय सांगा x इज इक्वल टू किती घेणार आपण 9 घेणार म्हणजे प्रगतीचं एज किती असणार 9 इयर्स असेल असं वाटलं असेल. बट एज कॅन नॉट बी निगेटिव्ह बरोबर ना. देअरफॉर x इज इक्वल टू 9. Pragati's present age is किती आहे 9 years. Let's see.
लेट्स सी 6th एक्झाम्पल. हे एक्झाम्पल स्टार केलेलं एक्झाम्पल आहे. ओके, पहिली गोष्ट एक्झाम्पल स्टार केलेलं आहे, जर आपण घाबरण्याची गरज नाही, लक्षात घ्या. ओके, जे काही एक्झाम्पल असेल, पहिली गोष्ट कोणताही प्रॉब्लेम जो काय असेल आपल्या समोर तो आपण नीट समजून घेतला पाहिजे. म्हणजे आपण एक्झाम्पल नीट समजून घेतलं पाहिजे. आपला प्रॉब्लेमच जर आपला समजला नसेल तर त्याच्यावर आपण सोल्युशन काढू का सांगा? नाही काढू शकत, बरोबर ना. सध्या आपण प्रॉब्लेम नीट आपण समजून घेऊया. एक्झाम्पल मध्ये त्यांनी काय म्हटले बघा, मिस्टर कासम रन अ स्मॉल बिझनेस ऑफ मेकिंग अर्थन पॉट. ओके, मिस्टर कासम जे आहे त्यांचा एक छोटासा एक बिझनेस आहे. कोणता बिझनेस सांगा? अर्थन पॉट. मेकिंग अर्थन पॉट म्हणजे मातीची भांडी. त्यांचा मातीचा भांडी बनविण्याचा एक छोटासा उद्योग आहे, व्यवसाय आहे. ओके, पुढे बघा, ही मेक अ सर्टन नंबर ऑफ पॉट डेली बेसिस. ते दिवसाला काही ठराविक भांडी आहे सांगा, ठराविक भांड्यांचे ते प्रोडक्शन करतात, म्हणजे निर्मिती करतात, भांडी बनवतात. ओके, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज ₹40 मोर दॅन 10 टाइम्स. काय म्हटलं बघा, प्रोडक्शन कॉस्ट. हे बघा, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट म्हणजे एका भांड्याची भांड्याचं निर्मिती मूल्य, म्हणजे एका भांड्याची किंमत, ज्यावेळी भांडं बनवलं गेलं तर एका भांड्याला किती रुपये खर्च आला ते काढून बघा. ईच पॉट ₹40 मोर दॅन 10 टाइम्स टोटल नंबर ऑफ पॉट ही मेक इन 1 डे. हे सेंटेन्स खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या. म्हणजे एका भांड्याचं निर्मिती मूल्य किती म्हटलं त्यांनी? ₹40 जास्त आहे. कशापेक्षा? 10 टाइम्स ऑफ टोटल नंबर ऑफ पॉट ही मेक. म्हणजे दिवसाला जे काय भांडी बनवतात, जेवढी भांडी बनवतात दिवसाला त्याच्या 10 पटीपेक्षा 40 ने जास्त आहे. त्याच्या 10 टाइम्स म्हटलं तेव्हा 40 ने जास्त आहे. ओके, प्रोडक्शन कॉस्ट आपल्याला काढायचीच आहे. पुढे बघूया आपण अजून. ही प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट, सगळ्या भांड्यांची प्रोडक्शन, ऑल म्हटलं बघा, सगळ्या भांड्यांची प्रोडक्शन कॉस्ट किती सांगा? ₹600 आहे. आपण वरती बघितली एका पॉटची बघितली आहे आणि सगळ्या पॉटची किती सांगा? टोटल सगळ्या भांड्यांची 600 आहे. फाइंड द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट अँड नंबर ऑफ पॉट ही मेक पर डे. म्हणजे एका भांड्याची प्रोडक्शन कॉस्ट आपल्याला फाइंड आउट करायची आहे. फाइंड द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट. ओके, एका भांड्याची प्रोडक्शन कॉस्ट अँड नंबर ऑफ पॉट ही मेक पर डे. ओके, त्या दिवसाला किती भांडी बनवतात त्या सगळे भांड्यांची नंबर्स आपल्याला फाइंड आउट करायचे. म्हणजे किती नंबर, किती भांडी दिवसाला ते बनवतात ते आपल्याला फाइंड आउट करायचे. ओके, प्रश्न काय समजला असेल तुम्हाला? आपण त्याला सोल्युशनला सुरुवात करूया, हळूहळू बघू आपण. सोल्युशन. ओके, पहिली गोष्ट आपल्याला काय फाइंड आउट करायचंय तुम्हाला सांगितलं. जे काय फाइंड आउट करायचं असेल आपल्याला त्याला आपण एक्स किंवा काय एखादी व्हेरिएबल काय आपण पुट करतो, बरोबर ना. फाइंड द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ 1 पॉट. एका भांड्याची प्रोडक्शन कॉस्ट इथं दिली आहे बघा, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट. ओके, म्हणजे तुम्हाला प्रोडक्शन कॉस्ट काय असेल तुम्हाला एक सरासरी इथून तुम्हाला आयडिया येऊ शकते. अँड नंबर ऑफ पॉट ही मेक पर डे. दिवसाला तो किती भांडी बनवतो. ओके, ते किती भांडी बनवतात हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग दिवसाला जी काय भांडी बनवतात त्यांना आपण एखादा व्हेरिएबल पुट करूया. म्हणजे ABCD पर्यंत काही एखादं घेऊया. ओके, सोल्युशनला सुरुवात करतोय. लेट मिस्टर कासम मेक एम घेतो मी. ओके, एम हे व्हेरिएबल पुट करतो, चालेल ना. एम लेट मिस्टर कासम मेक एम अर्थन पॉट इन पर डे असं म्हणूया. ओके, पर डे डायरेक्ट मी दिवसाला तो किती भांडी बनवतो सांगा? एम एवढी भांडी बनवतो. ओके, देअरफॉर प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट किती सांगा? देअरफॉर प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट. ओके, त्यांनी काय म्हटलं बघा, ₹40 मोर दॅन 10 टाइम्स टोटल नंबर ऑफ पॉट. ओके, दिवसाला जी काय भांडी बनवते 10 टाइम्स 40 जास्त. दिवसाला किती भांडी बनवतो सांगा? एम भांडी बनवतो.
त्याच्या 10 टाइम्स म्हणजे एमच्या 10 टाइम्स इथे सांगायचं 10M त्यापेक्षा 40 रुपये जास्त. समजलं? म्हणजे प्रोडक्शन कॉस्ट ऑफ इच पॉट किती असणार 10M प्लस 40 व्हॉट इज म्हणावं. ओके, आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं त्यांनी आपल्याला माहिती काय दिली बघून की प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज ₹600. दिवसाला जेवढी काय भांडी बनवतो त्या सगळ्या भांड्यांची प्रोडक्शन कॉस्ट किती आहे सांगा 600 आहे. आता मला सांगा दिवसाला तो एक्स भांडी बनवतो, आपल्याला माहिती आहे दिवसाला आपण म्हणतो एक्स भांडी बनवतो एम म्हटलं आपण, ठीक आहे. दिवसाला तो एम एवढी भांडी बनवतो बरोबर, आणि एका भांड्याची किंमत माहिती आहे आपल्याला 10M किंवा 10M प्लस 40. ओके, दिवसाला एवढी भांडी बनवतो एम एवढी भांडी बनवतो, एका भांड्याची किंमत एवढी आहे. तर यांचं जर मी मल्टिप्लिकेशन केलं तर मला एम एवढ्या म्हणजे दिवसाला जेवढी काय भांडी बनवतो तेवढ्या सगळ्यांचं मला मल्टिप्लिकेशन म्हणजे प्रोडक्शन कॉस्ट मला इथे भेटेल. ही एका भांड्याची प्रोडक्शन कॉस्ट झाली बरोबर ना, मला सगळ्या भांड्यांची प्रोडक्शन कॉस्ट पाहिजे त्या दोघांचं मला मल्टिप्लिकेशन करावं लागेल. ओके, मीन्स फ्रॉम द गिवन कंडिशन काय बघायचे फ्रॉम द गिवन कंडिशन काय सांगा एम दिवसाला एम एवढी भांडी बनवतो इंटू एका भांड्याची प्रोडक्शन कॉस्ट आहे 10M प्लस 40. त्यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर त्याने किती म्हटलं सांगा दिवसाला जी काय भांडी बनवतो त्यांची प्रोडक्शन कॉस्ट 600 आहे. ओके, आता आपल्याला हे सॉल्व्ह करायचंय. एम ने 10M ला मल्टिप्लाय केलं तर 10M स्क्वेअर येईल. तेव्हा एम ने 10M ला केलं, एम ने 40 ला मल्टिप्लाय करूया म्हणजे काय सांगा प्लस 40M होईल आणि 600 इथे घेऊया -600 इज इक्वल टू 0. समजलं काय केलं मी? ओके, आता आपण पटपट सॉल्व्ह करायचंय. तुम्हाला काय म्हटलंय जर तिन्ही नंबरला जर एकाच नंबरने डिवाइड असेल तर डिवाइड करून घ्यायचं. 10, 40 आणि 600 याला आपण 10 ने मल्टिप्लाय करू शकतो. बघा 10 1 10, 10 4 40 आणि 10 into 60 600. तर आम्ही 10 ने डिवाइड करतो म्हणजे काय ते कळतं m स्क्वेअर आहे. इथे याला 40 ला जर 10 ने मल्टिप्लाय केलं तर 4M राहतील, -600 ला जर मी 10 ने मल्टिप्लाय केलं तर -60 राहतील इज इक्वल टू 0. आपण जेव्हा 10 ने जे आपण डिवाइड करतो असे डिवाइड त्यावेळी काय सांगा फक्त एक 0 काढून टाकायचं. इथे एक 0 काढला 1M राहिला, इथे 0 काढला 4M राहिले, इथे एक 0 काढला 60 राहिले. डिवाइडिंग बाय 10. ओके, आता आपल्याला एक सॉल्व्ह करायचं आहे. 60 चे फॅक्टर पडायचे -60 ऍडिशन आलं पाहिजे 4. ओके, 10 6 जा 60 बरोबर ना, 4 येऊ शकतं. 10 6 जा 60, 10 आणि 6 बी पॉझिटिव्ह आहे 10 पॉझिटिव्ह 6 निगेटिव्ह बरोबर ना, प्लस मायनस मायनस 10 6 जा 60 प्लस मायनस मायनस 10 - 6 इज इक्वल टू 4. बिगेस्ट नंबर साइन प्लस. ओके, 10 and -6. ओके, हे काय सांगायचं m स्क्वेअर प्लस 10x - 6x - 60 इज इक्वल टू 0 बरोबर. काय सांगा यांचा एक ग्रुप आणि यांचा एक ग्रुप सॉरी x m आपण काय x घेतो त्यामुळे x दाखवून येते इथे m येणार. ओके, आता इथे काय सांगा m कॉमन काढतोय मी बरोबर ना, m कॉमन काढला इथे ब्रॅकेट मध्ये शिल्लक राहील m प्लस 10. इथे -6 कॉमन काढणार ब्रॅकेट मध्ये राहील m प्लस 10 इज इक्वल टू 0. ओके, m प्लस 10 m प्लस 10 सेम झालं मीन्स m प्लस 10 आणि इकडे राहील का सांगा m -6 इज इक्वल टू 0. m प्लस 10 इज इक्वल टू 0 और m -6 इज इक्वल टू 0. m प्लस 10 इज इक्वल टू 0 और m -6 इज इक्वल टू 0 बराबर ना. Therefore m इज इक्वल टू -10 और m इज इक्वल टू 6. आता आपण m कशाला पुट केले बघा. लेट मिस्टर कासम मेक m अर्थन पॉट पर डे. ओके, दिवसाला जो काय प्रोडक्शन करतो ते कधी निगेटिव्ह होईल का सांगा, नाहीच होणार आहे बरोबर. ते पॉझिटिव्ह असणार, m इज इक्वल टू 6 असणार आहे बरोबर ना. म्हणजे आपल्या इथे काय काय करावं लागेल सांगा. देअरफॉर मिस्टर
असं मिस्टर असं बट म्हणा डेली प्रोडक्शन cannot be negative. दिवसात का प्रोडक्शन करतो निगेटिव्ह होईल का नाही होऊ शकत ते पॉझिटिव्ह असणार आहे therefore m is equal to 6 बरोबर ना दिवसात किती प्रोडक्शन करतो सांगा किती भांडी बनवतो 6 भांडी बनवतो बरोबर ना एका भांड्याची प्रोडक्शन कॉस्ट आहे प्रोडक्शन कॉस्ट फाइंड द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट काढायची आपल्याला ओके नंबर ऑफ पॉट काढला आपण हे बघा नंबर ऑफ पॉटला आपण काय म्हटलं मेक एम अर्थन पॉट पर डे दिवसाला जी काय भांडी बनवते आपल्याला एम पुट केलं मीन्स नंबर ऑफ पॉट काय सांगितलं एम इज इक्वल 6 एका भांड्याची प्रोडक्शन कॉस्ट किती म्हणजे कॉस्ट ऑफ ईच पॉट किती भेटले आपण बघा 10m + 40 therefore as the production cost of one pot production cost of one pot is equal to 10m + 40 10m + 40 is equal to 10 m ची व्हॅल्यू ठेवतो मी 6 plus 40 10 6 दा 60 plus 40 is equal to 100 rupees ओके खाल्ल्या तुम्ही ते डेली काय देते ना बा फाइंड द एंड नंबर ऑफ पॉट ही मेक पर डे किती सांगा 6 ओके एंड द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट इज किती ₹100 खाली सेंटेन्स द्या ओके लेट्स सी 7th एक्झाम्पल हे पण एक्झाम्पल स्टार केलेलं आहे कारण एक्झाम्पल वाचून घेऊ आपण काय म्हटले बा त्यांनी प्रत्येक ट्रॅव्हल्स बाय बोट 36 किलोमीटर डाऊन स्ट्रीम अँड बॅक इन 8 hours ओके प्रत्येक बोटने ट्रॅव्हल करतोय 36 किलोमीटर काय हा डिस्टन्स आहे तो डाऊन स्ट्रीम म्हणजे उत्तराच्या दिशेने आता बोटने ट्रॅव्हल कुठे करणार पाण्यामध्ये करणार बरोबर ना आता नदीचा जो काय प्रवाह असेल नदी असेल किंवा पाणी जे काय असेल पाणी काय कसं पाणी उत्तराच्या दिशेने वाहत जातं बरोबर ना समजा हे पाणी असं उत्तराच्या दिशेने असं वाहत जाणार आहे म्हणजे कुठेही असते ओके एवढा स्लोप नसणार असं घेऊया आपण असं उत्तराच्या दिशेने असणार ओके प्रत्येक समजा एकदम समजा एका बोटने निघालाय ओके समजा एका बोटमध्ये बसून प्रत्येक निघाला इकडे निघाला असं ओके हे डिस्टन्स किती झाला टोटल 36 किलोमीटर आहे ओके त्याला बोटने तिकडे जायला डाऊन स्ट्रीम म्हणजे उताराने पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने जायला आणि अपस्ट्रीम बॅक यायला म्हणजे कसं रिटर्न त्याला यायचंय बॅक इन 8 hours म्हणजे अपस्ट्रीम म्हणजे परत तो रिटर्न येतोय जाऊन या स्पॉट वरती ओके त्या जायला आणि यायला किती वेळ लागतो सांगा त्याला 8 तास लागतात असं सांगितले समजलं काय विषय तो सांगितलं तुम्हाला मी प्रत्येक ट्रॅव्हल बाय बोट 36 किलोमीटर डाऊन स्ट्रीम अँड बॅक इन 8 hours इफ द स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर इन 12 किलोमीटर पर आवर्स खूप महत्वाचा पॉइंट आहे त्याने स्टील वॉटर म्हणजे सगळं एकदम पाणी एकदम शांत असेल बरोबर पाणी स्थिर आहे त्या स्थिर पाण्यामध्ये त्याला किती पाण्याचा स्पीड त्या बोटचा स्पीड किती सांगा 12 किलोमीटर पर आवर्स म्हणजे पाणी स्थिर आहे पाणी स्थिर असेल ओके तर स्थिर पाण्यामध्ये त्या बोटचा प्रवासाचा वेग किती आहे सांगा 12 किलोमीटर पर आवर्स आहे 12 किलोमीटर पर आवर आहे बरोबर ना देन फाइंड द स्पीड ऑफ द वॉटर करंट आपला सध्या करंट वॉटर म्हणजे सांगा ही जे आता पाण्याचा पाणी ज्या ठिकाणी चाललं असं पाणी बरोबर पाण्याचा जो काय स्पीड आहे आता तो कुठच्या पाण्यात प्रवास करतो या पाण्यामध्ये प्रवास करतोय बरोबर डाऊन स्ट्रीम म्हणजे उत्तराच्या दिशेने चाललाय तो आणि अपस्ट्रीम म्हणजे तो वरती आला बरोबर ना मग हे जे पाणी आहे त्या पाण्याचा स्पीड आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ओके पाण्याचा स्पीड बघा फाइंड द स्पीड ऑफ द करंट वॉटर बरोबर ना म्हणजे पाण्याचा आपला स्पीड फाइंड आउट करायचा आहे मग पाण्याच्या स्पीडला आपण पी पुट करूया ओके सोल्युशन मध्ये लक्ष द्या लेट the speed of the water current
बी पी किलोमीटर पर आवर्स. ओके, त्या पाण्याचा स्पीड किती म्हणूया आपण सांगा, पी किलोमीटर पर आवर. आता स्पीड आपण किलोमीटर, स्पीडचं युनिट काय सांगा, किलोमीटर पर आवर्स. ओके, त्याला विसरायचं नाही. ठीक आहे. पण त्यांनी आपल्याला काय माहिती दिली आहे बघा, इफ द स्पीड ऑफ द स्टील वॉटर मधलं बोटचं स्पीड किती आहे, त्याने 12 किलोमीटर पर आवर्स. ओके, ते पण आपण लिहून घेऊया. द स्पीड ऑफ द boat in still water in 12 kilometer per hour. ओके, पाणी शांत संयम जर असेल तर त्या बोटला 1 तासात किती 12 किलोमीटर ती बोट प्रवास करते. आज जर समजा पाणी उताराने चाललं असतं, बरोबर ना, मग बोट त्या स्पीडने राहील का, बोटचं स्पीड प्लस होणार आहे, वाढणार आहे, बरोबर ना. एक बाईक आपण समजा चालतोय, बाईक गाडी चालवतोय, उतरायला गेल्यानंतर काय होतं, उतरायला स्पीड वाढतो की नाही. तसं पाण्याचा समजा प्रवाह जर समजा या साईडला जर पाणी चाललं असेल, खाली 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 वाहत चाललं असेल आणि त्याच साईडला जर बोट जर चालली असेल अशी, तर त्या बोटचा प्रवाह काय होणार, बोटचा स्पीड काय होणार आहे, वाढणार आहे, तो पॉझिटिव्ह होणार आहे. म्हणजे बोट जर समजा स्टील वॉटर मध्ये 12 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने चालत असेल, इथे स्पीड किती वाढणार आहे, किती वाढणार सांगा, हे 12 किलोमीटर प्लस पाण्याचा स्पीड. तर पाण्याचा स्पीड किती आहे याच्यावरती डिपेंड आहे, बरोबर, तेवढा स्पीड वाढणार आहे. आता पाण्याचा स्पीड आपण पी कुठ केला आपण इथे, म्हणजे थोडक्यात बोट ज्यावेळी डाऊन स्ट्रीम खालच्या दिशेने जाणार आहे, त्याचा स्पीड किती असतं सांगा, 12 प्लस पी होणार आहे. समजते ना, बोट जे उत्तराच्या दिशेने जाणार त्याचं स्पीड किती होणार सांगा, 12 प्लस पी. म्हणजे जेवढा पाण्याचा स्पीड आहे तेवढा स्पीड वाढणार आहे. ओके, आणि ज्यावेळी उलटी पर अशी येणार आहे वरती अपस्ट्रीम, तेव्हा त्याचं स्पीड मायनस होणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या, हे खूप महत्वाचं आहे. ओके, त्यावेळी पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने असेल त्यावेळी 12 प्लस पी, पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असेल म्हणजे अपस्ट्रीम असेल त्याला 12 मायनस पी सपोर्ट करणार. ओके, एक्झाम्पल नीट लक्ष द्या, एक्झाम्पल हे बोर्डाच्या पेपरला येऊ शकतं. ओके, देन काय सांगा इथे, the speed speed of the boat downstream. काय म्हणा इथे, then the speed of the boat, the speed of the boat in downstream is किती होणार डाउनस्ट्रीम मध्ये 12 प्लस पी किलोमीटर पर आवर्स अँड अपस्ट्रीमचं काय सांगा मग, अपस्ट्रीम असेल तर तेव्हा डाउनस्ट्रीमला 12 प्लस पी, अपस्ट्रीमला 12 मायनस पी किलोमीटर, 12 मायनस पी किलोमीटर पर आवर्स. ओके, बोट जर पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने असेल तर त्याचा स्पीड प्लस मध्ये असतो आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने असेल तर त्याचा प्रवाह किती असतो, मायनस मध्ये असतो. इथपर्यंत समजलं. आपला तुम्हाला आता टाइमचा फॉर्म्युला माहिती, टाइमचा फॉर्म्युला we know that time is equal to काय सांगा, डिस्टन्स मीन्स d अपॉन s, डिस्टन्स अपॉन स्पीड, बरोबर ना. हा फॉर्म्युला तुम्हाला माहित असला पाहिजे, कारण का सांगा, त्यानं पाण्यात तेवढं 36 किलोमीटर 36 किलोमीटर अंतर जाण्यासाठी आणि येण्यासाठी लागणार त्याने टाइम दिलाय बघा, किती दिलाय आपल्याला 8 आवर्स टाइम दिलाय ना, म्हणून मी ते टाइमचा फॉर्म्युला यूज करणार आहे. ओके, फ्रॉम द गिव्हन कंडिशन
फ्रॉम द गिवन कंडिशन. काय कंडिशन दिली आहे त्यांनी? प्रतीक ट्रॅव्हल्स बाय बोट 36 किलोमीटर डाऊन स्ट्रीम अँड बॅक. म्हणजे त्याला जायला, प्रवाहाच्या दिशेने जायला आणि रिटर्न यायला त्याला किती वेळ लागतो? त्याला 8 तास लागतात, बरोबर ना. त्याच्यामुळे जाण्यासाठी डाऊन स्ट्रीम त्याला जाण्यासाठी किती वेळ लागला तो काढला पाहिजे, आणि येण्यासाठी परत किती बॅक येणार रिटर्न येण्यासाठी किती वेळ लागला तो काढला पाहिजे. आणि दोघांची बेरीज केली तर आपल्याला 8 तास लागतं, म्हणजे जाण्यासाठी आणि येण्यासाठी. आज जाण्यासाठी त्याला किती वेळ कसं काढून सांगतो? जाण्यासाठी लागणारा वेळ, टाइमचा फॉर्म्युला, डिस्टन्स, जायचं अंतर किती सांगा? 36 किलोमीटर होतं. आणि स्पीड किती तर डाऊन जाता म्हणजे डाऊन स्ट्रीमचा स्पीड सांगा 12 प्लस पी. समजलं नाही ते मी? टाइम, डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स किती सांगा? डाऊन स्ट्रीमला जातो मी 36 किलोमीटर होता आणि डाऊन स्ट्रीमचा स्पीड होता 12 प्लस पी प्लस आता जेवढा गेला तेवढाच तो रिटर्न येणार आहे. म्हणजे येते मी पण 36 किलोमीटर आहे आणि येते वेळेचा स्पीड आपण किती मानला? त्याचा आपण 12 मायनस पी घेतलाय, इज इक्वल टू किती? 8 हॉर्स. ओके, इथपर्यंत समजलं? याच्यापुढे नीट लक्ष द्या, थोडस डिफिकल्ट आहे. ओके, आता यातून काय करणार दोघांच्या मध्ये पण? एक तर मला दोघांचे डिनॉमिनेटर सेम केले पाहिजेत, बरोबर ना. डिनॉमिनेटर सेम करायचं तर 12 पी ने याला मल्टिप्लाय केलं आणि 12 प्लस पी ने याला मल्टिप्लाय केलं पाहिजे, बरोबर. आधी मी 36 कॉमन बाजूला काढतो, म्हणजे काय होईल बघा. 36 जर कॉमन काढले तर ब्रॅकेट मध्ये काय सांगितले? 1/12 प्लस पी राहील प्लस इथे पण 1/12 मायनस पी राहील, इज इक्वल टू 8 होईल. ओके, काय करायचं आम्ही 36 बाजूला कॉमन काढले. आता यांची मला डिनॉमिनेटर सेम करावे लागतात. आधी आता आपल्याला ब्रॅकेट सॉल्व्ह करायचं म्हणजे डिनॉमिनेटर दोघांचे सेम करायचे आहेत. मीन्स 36 या 12 मायनस पी ने 1 ला मल्टिप्लाय करा, होईल 12 मायनस पी. आणि 12 प्लस पी ने 1 ला मल्टिप्लाय करा, होईल प्लस 12 प्लस पी. डिवाइड बाय डिनॉमिनेटर सेम करतो आपण, मीन्स 12 प्लस पी आणि 12 मायनस पी इज इक्वल टू 8. ओके, काय केलं समजलं मी? 12 मायनस पी ने 1 ला मल्टिप्लाय केलं, 12 प्लस पी ने ह्या 1 ला मल्टिप्लाय केलं आणि डिनॉमिनेटर मध्ये दोघांचं पण मल्टिप्लिकेशन. ओके, आता नेक्स्ट स्टेप बघा. 36 आहे जे ठेवतो मी आधी. 36 ब्रॅकेट मध्ये काय होईल बघा. आता इथे पी आणि पी आहेत बघा. एक पॉझिटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे, तेव्हा हा कॅन्सल होणार आहे. ओके, 12 प्लस 12 24 होतील. डिनॉमिनेटर मध्ये काय राहिलंय बघा. 12 प्लस पी आणि 12 मायनस पी, म्हणजे ए प्लस बी आणि ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. फॉर्म्युला माहिती आहे ना? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए मायनस बी आणि ए प्लस बी काय असतं ते, बरोबर ना. म्हणजे काय सांगितले? 12 चा स्क्वेअर मायनस पी चा स्क्वेअर होणार आहे. म्हणजे ते काय सांगा? 12 स्क्वेअर मायनस पी स्क्वेअर इज इक्वल टू 8. ठीक आहे. आता मी 36 इंटू 24 करतो. ठीक आहे, 36 इंटू 24 इज इक्वल टू 8 आहे ठेवले. आता हे 12 चा स्क्वेअर मायनस पी स्क्वेअर डिनॉमिनेटर वर राहणार आहे, वाटल्यास ठेवतो. इथे फक्त एक स्टेप वाढणार आहे. 12 चा स्क्वेअर 144 मायनस पी स्क्वेअर इज इक्वल टू 8 झालं. आता हे 144 मायनस पी स्क्वेअर मी पलीकडे घेतो. ओके, 36 इंटू 24 करा, बघूया किती येणार. 36 इंटू 24 36 10 the 360 360 720 and 4 the 700. ओके, ठीक आहे. 864 इज इक्वल टू 8. 144 मायनस पी स्क्वेअर, 144 मायनस पी स्क्वेअर मी इकडे घेतो. समजतंय ना? आता 8 तर मला या साईडला आणायचं तर डिवाइड होणार आहे. मीन्स 864 अपॉन 8 इज इक्वल टू 144 मायनस पी स्क्वेअर होईल. ओके, यांचं डिवायडेशन करा. 8 1 जा 8 0 येईल. 8 8 जा 64 108 इज इक्वल टू 144 मायनस पी स्क्वेअर. आपला पी ची व्हॅल्यू पाहिजे 140, इकडे घेऊया. ओके, मी जसं करतो मी पी स्क्वेअर इज इक्वल टू 144 मायनस 108 पी इकडे घेतला मी. ठीक आहे, मीन्स पी स्क्वेअर इज इक्वल टू सबट्रॅक्शन येणार 36
देअरफॉर पी इज इक्वल टू स्क्वेअर, आता मी रूट काढलाय, स्क्वेअर रूट काढतोय, 36 चा स्क्वेअर रूट सांगा प्लस मायनस 6. पी ची व्हॅल्यू किती भेटली सांगा 6 भेटली आहे, बरोबर ना. आपण पी कशाला पुट केला होता बघा, लेट द स्पीड ऑफ द वॉटर करंट बीपी, म्हणजे पाण्याचा जो करंट वॉटरचा जो स्पीड आहे तो किती आपण म्हणतात, आपण पी मांडला होता. मग पी जर प्लस किंवा निगेटिव्ह 6 आहे तर पाण्याचा स्पीड निगेटिव्ह असेल का सांगा, पाणी उलट आता कधी नाहीच जात, म्हणजे पाण्याचा स्पीड कसं असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. ओके, बट द स्पीड of water current cannot be negative, बरोबर ना. therefore P is equal to काय असणार 6 आहे, म्हणजे पाण्याचा स्पीड आपण 6 मांडलाय. आपण काय करत होतो, फाइंड द स्पीड ऑफ द वॉटर करंट, बरोबर ना. आपण करंट वॉटर पी मानला होता, म्हणजे करंट वॉटरचा स्पीड काय आहे सांगा 6 येईल. देअरफॉर द स्पीड ऑफ वॉटर करंट is 6 किलोमीटर पर आवर्स. ओके, प्रश्न नीट समजून घ्या. ओके, कॅल्क्युलेशन जरा नीट बघा, ठीक आहे. लेट्स सी लास्ट एक्झाम्पल. ते एक्झाम्पल पण स्टार केलेलं आहे बघा. ओके, एक्झाम्पल मी दिलेले नाही, फक्त मी फिगर काढून घेतली आहे आणि या फिगर मध्ये तुम्हाला परिपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. ओके, काय माहिती दिली आहे बघा. हिअर एबीसीडी इज अ ट्रॅपेझियम. एबीसीडी आहे ट्रॅपेझियम आहे. ओके, त्याने म्हटलं एबी पॅरलल सीडी. ओके, एबी आणि सीडी समांतर आहे. एबी ची लेंथ तुम्हाला दिलाय x सेंटीमीटर, बीसी दिलाय x-2, सीडी दिलाय 2x + 1 सेंटीमीटर. ओके, आता बीसी आणि एडी कशा सांगा समान आहे, बघा एक साइन दिले आणि हाईट दिली x-4 सेंटीमीटर. ओके, तर तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. ओके, तुम्हाला चारही साइडचे तुम्हाला व्हॅल्यूज तुम्हाला काढायचे आहे. ठीक आहे, चला आपण बघूया. तुम्हाला ट्रॅपेझियमचं तुम्हाला एरिया किती दिला सांगा. एक्झाम्पल मध्ये तुम्हाला ट्रॅपेझियमचा एरिया दिलाय 33 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, ट्रॅपेझियमचा तुम्हाला जर एरिया दिला असेल तर ट्रॅपेझियमच्या एरियाचा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. काय म्हटलं सोल्युशन मध्ये त्यांनी, ट्रॅपेझियम एबीसीडी इज ट्रॅपेझियम एबी पॅरलल सीडी. एरिया ऑफ ट्रॅपेझियम एबीसीडी इज इक्वल टू, फॉर्म्युला तुम्हाला माहित असला पाहिजे. इथे ऍक्टिव्हिटी आहे म्हणून ठीक आहे त्यांनी दिलाय, अदरवाइज तुम्हाला सॉल्व्ह करायचं झाला असतं तर तुम्हाला फॉर्म्युला माहित असला पाहिजे होता. ओके, 1/2 इंटू एबी इंटू डीसी, दोन साइड पॅरलल आहेत बघा, एबी इंटू डीसी. ओके, इंटू त्याची हाईट म्हणजे ए इंटू एम. ओके, इथे काय सांगा एम येणार हाईट मीन्स. ओके, इथे एम घेतला मी, फॉर्म्युला तयार झाला. आता फॉर्म्युलामध्ये आपल्याला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे आहेत. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसीडी किती आहे, एरिया ऑफ ट्रॅपेझियम एबीसीडी किती आहे बघा 33 सेंटीमीटर स्क्वेअर ठेवलाय. 33 इज इक्वल टू 1/2 आयचे आले. एबी ची व्हॅल्यू किती आहे बघा, एबी एक्स आहे, एक्स घेतला. डीसी किती आहे बघा, डीसी किती आहे बघा 2x + 1 घेतलं, इथे 2x + 1 म्हणजे एबी इंटू प्लस इथे प्लस पाहिजे इंटू नाही. ओके, म्हणजे काय एबी प्लस डीसी इंटू एएम किती आहे बघा, एएम किती आहे x-4. मी इथे घेतो x-4. ओके, व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलाय. आता आपल्याला सॉल्व्ह करायचंय. आता नेक्स्ट स्टेप त्यांनी दिली आहे त्या इथे 1/2 इथे आहेत का बघा, नाही आहे. याचा ते आपल्याला या साईडला घ्यावे लागतील. इथे 2 डिवाइड आहे, त्यांचं मल्टिप्लाय होणार आहे. मीन्स 33 2 जा किती होणार सांगा इथे 66. ओके, इज इक्वल टू हे x + 2x किती होणार सांगा, x + 2x किती सांगा इथे 3x झालंय. +1 आयच ठेवला मी इंटू x-4 पण आयच ठेवतो, x-4. ठीक आहे, आता आपल्याला यापुढे जर सॉल्व्ह करायचं आहे, पुढे आपल्याला इथे या दोन व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायचे. ह्या दोन व्हॅल्यू जर काढायचं झालं तर आपल्याला ह्या दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. ओके, आणि 66 आपल्याला या साईडला घ्यावे लागतील. हे बघा, आता मी डायरेक्टली ते मल्टिप्लिकेशन तुम्हाला करून दाखवतो. तुम्हाला इथे मी काय बघा, आता
3x इंटू एक्स काय सांगा, परंतु 3x ने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचंय. 3x इंटू एक्स 3x स्क्वेअर ना, नीट लक्ष द्या. ओके 3x इंटू मायनस 3x ने मी x ला मल्टिप्लाय केलं, आता 3x ने -4 ला पण मल्टिप्लाय करणार. 3x इंटू -4 प्लस मायनस मायनस 4 3 जा 12 मीन्स -12x होईल. तेव्हा 3 4 जा 12 आणि x आयच ठेवला. 3 ने मल्टिप्लाय केलं दोघांना पण, आता 1 ने मल्टिप्लाय करा x ला आणि 4 ला पण. 1 इंटू x x राहणार आहे प्लस x, 1 इंटू 4 -4. ओके इकडचे 66 इकडे पॉझिटिव्ह आहे, ते पण इकडे घेतो निगेटिव्ह होती, इज इक्वल टू 0 होईल. समजलं काय केलं ते मी. आता बघा हे 3x स्क्वेअर ते आहे 4 बघा इथे. ओके आता 12x मायनस x आणि x प्लस आहे, प्लस मायनस मायनस 12x मायनस x निगेटिव्ह 11x होणार आहे. ते निगेटिव्ह नाही, ते निगेटिव्ह पाहिजे होतं. ओके ठीक आहे, म्हणजे आपलं ब्रॅकेट मध्ये घ्यावं. इथे पॉझिटिव्ह आहे पुस्तकामध्ये ऑलरेडी ऍक्टिव्हिटी मध्ये बुक मध्ये, इथे पॉझिटिव्ह असलं आपण इथे निगेटिव्ह आहे, नो प्रॉब्लेम. ओके नंतर हे निगेटिव्ह होणार आहे शेवट. ठीक आहे पुढे बघा -4 -66. ओके निगेटिव्ह पॉझिटिव्ह होणार आहे. 66 प्लस 4 70 बिगेस्ट नंबर साइन निगेटिव्ह. इथे ऑलरेडी निगेटिव्ह दिले, फक्त इथे 70 घ्यायचे. ओके आता काय सांगा 7 पुढची स्टेप. पुढे पण आपला पूर्ण सॉल्व्ह करायचा आहे. आता एक क्वाड्रेटिक इक्वेशन तयार होईल. 3x स्क्वेअर प्लस -11x -70 इज इक्वल टू 0. हे आलं क्वाड्रेटिक इक्वेशन. ओके आता क्वाड्रेटिक इक्वेशनचे आपलं फॅक्टरायझेशन मेथड सॉल्व्ह करायचं झालं तर मला a इंटू सी करावं लागेल. म्हणजे 3 इंटू 70 7 20 म्हणजे 210 होतील. 210 चे मला फॅक्टर पाडावे लागतील निगेटिव्हचे. ओके 21 and 10. ओके b ची व्हॅल्यू किती आहे, निगेटिव्ह 11 आहे ना, म्हणजे हे निगेटिव्ह होतील, हे पॉझिटिव्ह होतील. ठीक आहे 21 10 म्हणजे काय सांगा निगेटिव्ह 21x पॉझिटिव्ह 10x मायनस किती आहे तिथे 70 इज इक्वल टू 0. समजते का बघा. ओके दोघांचे कॉमन काढलं तर 3x कॉमन काढलं तर ब्रॅकेट राहील x मायनस 7 हे बघा 3x इंटू x 3x स्क्वेअर झाले. 3x इंटू -7 3 7 ला 21x झाले. इथे बघा 10 काढले कॉमन, ब्रॅकेट सेम x मायनस 10 झाला. दोन्ही ब्रॅकेट सेम झाले, हा ब्रॅकेट हा ब्रॅकेट एकदाच घेतला x मायनस 7. या ब्रॅकेटच्या बाहेर 3x घेतले, या ब्रॅकेटच्या बाहेर 10 घेतले. आपण रेग्युलर सॉल्व्ह करतो तसंच पुढे आहे. ओके आता x मायनस 7 आहे, हे 7 इकडे पॉझिटिव्ह होणार आहे बरोबर ना, मीन्स x प्लस 7 होतील. ओके x प्लस 7 झाले. ओके इकडे तुम्हाला काय सॉल्व्ह करायची गरज नाही, ही जी x ची व्हॅल्यू निगेटिव्ह आली आहे बघा. ओके आता निगेटिव्ह x ची व्हॅल्यू निगेटिव्ह नाही ना बघा, बट द लेंथ कॅन नॉट बी निगेटिव्ह बरोबर ना, लेंथ ही निगेटिव्ह नसते. therefore x is equal to -10/3 is unacceptable, ते आपण एक्सेप्ट करू शकत नाही. therefore x is equal to किती घेणार सांगा आपण, म्हणजे 7 घेणार. ठीक आहे आणि याच्या पुढची जी खाली जी ऍक्टिव्हिटी तुम्हाला ऑलरेडी सॉल्व्ह करून दिलेली आहे ती पुढे सांगण्याची काही गरज नाही. ठीक आहे राहिलेले एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. ओके तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, लक्षात घ्या. ओके वर्ड प्रॉब्लेमला घाबरायची गरज नाही. आणि तुम्हाला राहिलेले जे एक्झाम्पल मला वाटतं 3 नंबर 4 नंबर 5 नंबर नंतर मला 6 आणि 7 काहीतरी मी सॉल्व्ह करून दिलाय. 8 आणि 9 तुम्हाला सॉल्व्ह करायचे. ठीक आहे 3 4 5 8 9 5 एक्झाम्पल राहिले, तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. नाही सुटली तरी परत तुम्हाला मी शेवटपर्यंत सॉल्व्ह करून देणार आहे, डोंट वरी. ओके तुम्ही स्वतःचा प्रयत्न करा.